काय मग, ओळखलत का मला? होय, मी सावित्री. सत्यवानाची नव्हे बरं का, ज्योतिबांची सावित्री. ज्ञान नाही, विद्या नाही, विद्या असूनही डोके चालत नाही, त्यासी माणूस म्हणावे का? होय, मी सावित्री. खंडूजी नेवासे पाटील यांची मुलगी, तर आई वडिलांची लाडकी. मी 9 वर्षांची असतानाच फुले घराण्यात आली आणि हळूहळू मला कळाले की ज्या व्यक्तीशी माझं लग्न झालंय तो काही सर्वसाधारण माणूस नव्हे, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळात बायांना कसं उंबरनं ओलांडण्याची सुद्धा परवानगी नव्हती. स्त्रियांचा जन्म फक्त चूल आणि मूल याकरताच होता. पण ह्या सगळ्यावर फक्त एकच मात होतं, ते म्हणजे शिक्षण. ज्योतिरावांना शिक्षणाचं लय खूड. असंच एका दिवशी शिक्षणाचा प्रचार करायला शेठजी एका शाळेत गेले. तिथे एक ब्रिटिश मॅडम फरा त्यांना म्हणाल्यात, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसारच करायचा आहे ना? सो एज्युकेट अ वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेट द होल हाऊस विल एज्युकेट. पण तुम्ही माणसं स्त्रियांना बाहेर जाण्याची परवानगीच देत नाहीत. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. मग काय झालंच. शेठजी आलेत की माझ्याकडे पाठ्यपुस्तक घेऊन आणि मला म्हटले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. मग झाला माझा तिथनं शिक्षणाचा प्रवास सुरू. शेठजींनी माझ्या या थरथरणाऱ्या हाताला पकडून मला लिहायला आणि वाचायला शिकवले. शेठजी हे फक्त नाव नाही तर वादळ आहे, विचारांचं वादळ आहे. आणि हे वादळ ज्यांच्या लक्षात आलं त्यांना शेठजींचे विचारही समजले. पाटीवर सगळ्यात पहिला शब्द मी लिहायला शिकले तो म्हणजे शेठजी. शेठजी हे फक्त नाव नाही तर स्त्री शिक्षणाचा जणू सूर्यच. होय, मी शिकले. मी लिहायला आणि वाचायला शिकली आणि शेठजींसारखा विचारही करायला शिकली. पण मी शिकली म्हणून अनर्थ झाला म्हणून गावभर ओरड सुरू झाली. पण तरीही सन 1848 मध्ये पुणेच्या भिडेवाड्यामध्ये शेठजींनी महिलांची पहिली शाळा सुरू झाली. मग काय सनातनांच्या जणू कानातच चपराड बसली. अनर्थ झाला म्हणून गावभर ओरड सुरू झाली. आम्हाला शाळेत शिकवायला जाण्यापासून नाना तऱ्हेने रोखण्यात आले. चिखल, शेण, माती, दगड फेकण्यात आले. तेही मी सहन केले. पण आता माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं होतं. एकदा असं एक धतिंगण माझ्या समोर आला आणि मला म्हणे, ऐ कुठे चाललीस? आधी ते स्त्रियांना शिकवायचं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित तो हे विसरला असेल की आम्हीही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. एक खलखल त्याच्या कानाखाली वाजवली आणि त्याला म्हटले, आज आलायस थोबाड फुटलं, परत आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. अशातच आम्हाला फक्त 5-6 मुली शाळेत शिकायला मिळाल्या. हळूहळू ज्ञानार्थक कार्य सुरू असताना मला साथ मिळाली एका सच्च्या मैत्रिणीशी, फातिमा. माझ्या बरोबर तीही मुलींना शिकवायला येऊ लागली. जेव्हा मी अशी शाळेत जात होती, लोक माझा रस्ता अडवत होते, असे टकामग माझ्याकडे बघत होते, काही बाई बोलत होते. पण तरीही मी खचली नाही. मी गेली. शाळेत गेल्यावर जेव्हा मी पाटीवर अक्षर लिहित होती, माझ्या मुली जेव्हा पाटीवर अक्षर गिरवत होत्या, तेव्हा मनाला लई समाधान वाटायचं. असं वाटायचं आता ही क्रांतीची मशाल सर्व दूर पेटणार, माझ्या मुली भविष्य घडवणार. 4 वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्रात शेठजींनी महिलांची 18 शाळा सुरू केली. हे शेठजींचं खूप मोठं कार्य होतं. पण त्यावेळी ज्या बायांचे नवरे मरायचे त्यांना सती जायची प्रथा होती. अहो, ज्यांचा पती मेला येतात त्यांची तरी काय चूक आहे? यावरती आम्ही आणि ज्योतिरावांनी एकत्र आवाज उचलला. ब्रिटिश सरकारकडे ते सती जाण्याची प्रथा बंद पाडण्याची माग केली आणि ती प्रथा सुद्धा बंद पाडली. तशीच एक विधवा महिला काशीबाई, त्यांचा मुलगा
आम्ही दत्तक घेतला. त्याचं नाव आम्ही ठेवले यशवंत. यशवंताच्या आल्याने आमचं अंगण कसं असं भरभरून गेलं होतं. असा आनंद वाटायचा. यशवंताला आम्ही खूप वाढवले, मोठे केले, त्याला एक डॉक्टर सुद्धा बनवले. पण त्या काळात प्लेगची सुरुवात झाली होती. प्लेगने असे लोक खचा 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 मरू लागलेत. मी यशवंताला म्हटले, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं. यशवंताने हॉस्पिटल सुद्धा उभारले. त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांचे खूप उपचार केले. पण प्लेग हा संसर्गजनिक होता. एक ना एक दिवस तो मलाही होणार होता, माझ्या यशवंतालाही होणार होता. माझा जन्मच या समाजासाठी झालाय आणि या समाजासाठी जर मला मरायचं असेल तर मरणा, तुझं स्वागत आहे. सावित्रीची मी सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची मी सावित्री माई झाली. आम्ही खूप कष्ट केलेत आणि खूप संघर्षानंतर मुलींना शाळा सुद्धा सुरू झाल्यात, मुलींना शिक्षण भेटलेत. ज्या रूढी परंपरा, चुकीच्या रूढी परंपरा होत्या त्या सुद्धा आम्ही बंद पाडल्यात. आणि म्हणूनच विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. असे अनेक अनर्थ एका अविद्येने केले, असे अनेक अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मुलींना शिकवा, त्यांना वाढवा. कारण एक मुलगा